इकडे शेतकरी हवालदिल झालेले आहेत तर दुसरीकडे आज संपूर्ण राज्यभरामध्ये ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे। रत्नागिरीमध्ये आज एसटी संपाची नेमकी स्थिती काय आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। राज्यभर कालपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झालेला आहे आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो प्रवाशांना चाकरमान्यांना बसत असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या रहाटागर या बस स्थानकामध्ये आहोत आणि इथली आपण सध्याची स्थिती पाहतोय। रत्नागिरीचा जर आपण विचार केला रत्नागिरी रहाटागर बस स्थानकाचा तर या ठिकाणी कालपासूनच्या गाड्या ज्या आहेत त्या सुरळीत सुरू असलेल्या पाहायला मिळतात। पण एकूण रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 60% कर्मचारी या संपात सहभागी झालेले आहेत। त्यामध्ये गुहागर असेल, चिपळूण असेल, खेड असेल, दापोली आहे या बस स्थानकांमध्ये या संपाचा मोठा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो ग्रामीण भागात देखील झालेला आहे। आणि विशेष करून जर आपण रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत असतात आणि गणेशोत्सवासाठी दाखल होत असतात आणि 4 ते 5 दिवसांपासून म्हणजे गणेशोत्सवाच्या 4 ते 5 दिवस अगोदरच चाकरमानी कोकणात येण्यास सुरुवात होते। मात्र या संपाचा मोठा फटका जो आहे तो चाकरमान्यांना बसलेला दिसतोय, कारण कालपासून मुंबई असेल, पुणे असेल या ठिकाणाहून गाड्या सुटलेल्या नाहीत आणि त्यामुळे आज रत्नागिरी रहाटागर बस स्थानकात देखील परजिल्ह्यातून येणाऱ्या गाड्या आहेत त्या आलेल्या नाही आहेत। त्याचप्रमाणे मुंबई, पुणे असेल या ठिकाणाहून देखील गाड्या ज्या आहेत त्या आलेल्या नाही आहेत आणि साहजिकच चाकरमान्यांना या संपाचा मोठा फटका बसत असल्याचं दिसून येतं। आज मुख्यमंत्र्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांची बैठक आहे आणि त्यामध्ये या संपाबाबत तोडगा निघावा अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करतात। ग्रामीण भागातील जनतेला देखील याचा मोठा फटका बसतोय, कारण आता गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे। त्यामुळे खरेदीसाठी ग्रामीण भागातील ग्रामस्थ आहेत ते मोठ्या संख्येने शहरात येत असतात आणि त्यामुळे एसटी बंद असल्यामुळे याचा मोठा फटका त्यांना सहन करावा लागतो, कारण दळणवळणाचं मुख्य साधन ही ग्रामीण भागातील एसटी आहे आणि एसटी सेवा ठप्प झाल्यामुळे अनेकांना याचा फटका बसत असलेला दिसतोय। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघावा अशी अपेक्षा सर्वसामान्य त्याचप्रमाणे चाकरमानी व्यक्त करताना दिसत आहेत। राकेश गोडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।